इतकं फसवणं खूप चुकीचं आहे. 4-4.5 मीटरच आहे ही पण. ही साडी ह्या कलरची घेऊन तुम्ही ब्लाऊज हे एक आणि हे जे दिसते तुम्हाला 10 सध्या हा सांगतात एक आणि करतात एक, हे असं सुरुवात करते. स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. प्रचंड थंडी आहे. माझ्या चेहऱ्यावरून तुमच्या लक्षात येत असेल मी थकलेले, कारण संक्रांत आले. संक्रांतीची भरपूर अशी ऑर्डर आहेत, पण त्यात मी नऊवाऱ्या ज्या साड्या शिवते, बल्कमध्ये जेव्हा साड्या शिवायच्या असतात तेव्हा ऑर्डर करून ह्या साड्या मागवतो आम्ही. तर हे खास साड्या आहेत. तर हे साड्या कोणासाठी का आहेत हे तुम्हाला प्रोग्राम झाल्यानंतर सांगेन, पण आत्ता माझ्याकडे किती साड्या ते दाखवते मी तुम्हाला. एक मिनिट. आधी इथे एक कटिंग केलेली आहे साडी, लक्षात येईल. ऑलरेडी काम चालू आहे. ही कटिंग केलेली एक साडी नऊवारी शिवायचे, पण नऊवारी साड्या भेटल्या नाहीत तर सहावारी मागवलेत. आणि किती शिवायचे? 8 साड्या शिवायचे. तर ही अशी साडी आहे एक, आणि हे जे दिसते तुला म्हणजे हा 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सध्या ह्यामध्ये 10 आहेत, पण ह्या साड्या कमी पडतील कारण ह्या सहावारी आहेत, नऊवारी नाही भेटल्या म्हणून सहावारी साड्या घेतलेत. तर कधी कधी कसं असतं, आपण जेव्हा ऑर्डर घेतो तेव्हा आपल्याकडे जसं हवं तसं ते मटेरियल भेटत नसेल. म्हणजे आता नऊवारी भेटत नाही तर मी सहावारी साड्या म्हणजे सहावारीच्या 3 साड्या घ्यायच्या, त्याच्यात 2 नऊवारी होतात. म्हणजे सहावारी असं 18 वारीचं जरा पकडलं तर 2 डिवाइड करून एका दिवस ब्लाऊज पण बसतं. तर एक साडी ओपन करून दाखवते. ह्या साड्या तुम्हाला तुमच्या क्वालिटीनुसार भेटतात. जी आता मी शिवणार आहे तीच काढून दाखवते. म्हणजे 300 पासून मार्केटमध्ये तुम्हाला 600-700 पर्यंत त्या साड्या भेटतात. तर मी मोस्टली थोडीशी चांगली, एकदम 1 नंबर पण नाही 2 नंबरवरतीच्या ह्या साड्या मी चूज करते. म्हणजे ही साडी आहे 500ची. तर ही साडी काढून दाखवते. विदाऊट ब्लाऊज आहे. 5.25 मीटर सांगतात. किती निघतं ते टेपने मोजून पण पाहूया. तर नेहमी कसं असतं, मी टेपने मोजून दाखवते, आतल्या रूम मध्ये जाते तशीच सारखी. तर हे तुम्हाला घडी ओपन करून दाखवते. त्याचे पेपर काढते आधी. ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये कर्नाटकचे पेपर असतात. ह्या साड्या कर्नाटकमध्ये बनतात असं मला वाटतं, कारण ह्याच्यामध्ये कर्नाटकचेच पेपर जास्त मी पाहिले. हा इंग्लिश आहे आणि हा जो ओपन केला तो कर्नाटकचा दिसतोय मला. तर ह्याला असा नॉर्मल पदर असतं. तुम्ही अशीच साडी ह्या कलरची घेऊन तुम्ही ब्लाऊज शकता त्याच्यावरती, नाहीतर प्लेन घेऊन काट लावायचं. तर आपण पटपट 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 साडी मोजून घेऊया, कारण सांगतात 5.25 मीटर निघते की नाही नो आयडिया. हे बरोबर 1 मीटर झालं. 2 3 4 4.5 मीटर साडी आहे फक्त ही. परत एकदा मोजून बघू मी. कसं फसवतात ना, बापरे. हे 100 आणि इकडे 39 बघा. हा 1 2 3 4. ही फक्त 4.5 मीटर साडी आहे, म्हणजे थोडीशी जास्त, 4.25.
म्हणजे ते 5.25 बोलले होते, तर पाऊण मीटर कमी. म्हणजे कसं फसवतात. आणि ह्याच्यावरती लिहिलेलं पण आहे की तेवढं आहे म्हणून. आता काय करू शकत नाही, कारण आणलंय, कट केलंय, मग साड्या म्हणून एक्स्ट्रा लागतात. न मोजताच आपण शिवायला जातो तेव्हा ती साडी किती कमी पडत असेल हे लक्षात घ्या. आता मी ही साडी नेसून बघितली तर केवढीशी असेल ही. हे तुम्ही असं पाहिलं तर किती मिऱ्या येतील ह्याच्या. दोन किंवा 3. बापरे, हा असा गोंधळ असतो यांचा. कसं आहे ना, म्हणजे आपण किती विश्वासाने त्या साड्या घेऊन येतो त्यांच्याकडून आणि हे होते. मला आता सारखं सारखं मोजावं असं वाटायला लागलंय. कारण काय, मी त्यांना क्लिअर विचारले होते. 5.25 सांगितलं होतं त्याने, बरोबर 5.25 सांगितलं होतं. एवढी कशी कमी निघते यार ही साडी. 5.25ची डायरेक्ट 75 सेंटीमीटर कमी. दुसरी साडी चेक करूया, म्हणजे कसं असतं, कसं फसवतं बघू. आता पेपर काढते, माझं डोकं फिरलं. म्हणजे कसं हे करतात हे, की मला, मी विचारलं तरी त्यांना, तर नाही आहे 5.25 आहे, 5.25 आहे असं सांगितलं. एखादी कमी निघाली असेल तर ठीक आहे, दुसरी पण मोजते. एक, 2, 3, 4, 4.5 मीटरच आहे ही पण. ठीक आहे, आता मला त्यांच्याशी बोलून घ्यावं लागेल. 5.25 म्हणून डायरेक्ट 4.5 मीटरचं दिल्यानंतर कसं शिवणार आहे, कसं बसेल त्याच्यामध्ये. आपण ग्रीन एक बघूया. तर इतक्या सगळ्या साड्या शिवायच्या आहेत आणि ह्याच्यात पाऊण म्हणलं तरी भरपूर फरक पडतो. असं कसं ते हे करतात मला हेच लक्षात येत नाही आहे. सांगतात एक आणि करतात एक, हे असं इतकं फसवणं खूप चुकीचं आहे. मी आपली शिवायला घेतली आणि मी मोजलीच नाही ती साडी. आता म्हणजे चला आपण मोजून बघूया. आता ह्यांचं काय करू शकतो आपण, काहीच नाही करता येणार. हे 4 पदरी आहे, 4 पदरी. आणि हे तर पाहते मी, बरोबर 4 मीटर आणि वरती 20. खोलून मोजते परत एकदा. 1, 2, 3, 4. ही थोडीशी किंचित जास्त आहे, 4.25. म्हणजे तरी अर्धा मीटर तर कमीच आहे. जे कसं हे करायचं, तर हे असं सगळं फसवाफसवीचं काम असतंय. आणि ऑर्डर देऊन आपण साड्या मागवतो आणि साड्या एवढ्या कमी निघाल्या म्हणजे ठीक आहे, 5.25 आपण समजू शकतो, पण इतकं कमी. आता मी सांगणार काय होते आणि काय झालं हे माझ्यासोबत. तर खूप असं हे वाटते. मला वाटतं त्यांच्याशी एकदा मी कॉन्टॅक्ट करते आणि त्यांच्याशी एकदा बोलते आणि त्यांना क्लिअर विचारते की तुम्ही 5.25 म्हणून 4.5 5.25 वेळेस दिले, तरी तुम्ही 4.5 मीटरने 5.25 म्हटलं तरी अर्धा मीटरचा फरक पडतो. ऑलरेडी नऊवारी शिवण्यामध्ये खूप हे असतं आणि त्याच्यात हे असं कामं केले म्हणजे खूप कठीण आहे. म्हणजे अगर साड्या तुम्हाला, आणि भाव तर चांगलाच घेतलाय आणि नेहमी मागवतो. कधी साडी चेक करण्याचा संबंध आलाय की नाही माझ्याही लक्षात नाही. कारण एक साडी आहे, मला ती मोजून बघावं लागेल की ती साडी त्याच ह्याची आहे का बघते मी आधी, मग त्यानंतर हे करते. तर असं सगळं झालंय. पण आता ब्लू कलरचं तर कटिंग करायला घेतलं हा वाला, कारण हा काहीच करू शकत नाही. आता ह्याच्यात 2 साड्या बसवायच्या आहेत म्हणून ह्या 3 साड्या मागवल्या, ठीक आहे. पण ह्या ज्या आहेत ते लहान मुलींचे आहेत, म्हणजे 2री 3रीला आहेत त्यांचे आहेत.
तर त्यांना एका साडीमध्ये बसवण्याचा मी प्रयत्न करणार होते. अर्धा मीटर कमी पडलं तर खूपच माझा गोंधळ उडून जाईल. बघावं लागेल की बरोबर त्याच्यात बसते की नाही, मग काय प्रॉब्लेम आहे तो नंतर मी त्या साड्यांचं ज्यांचं आहे त्यांना विचारते, त्यानंतर मी तुम्हाला सांगते. हे असं फसवणं म्हणजे खूप मोठी चूक आहे. आता ह्या साड्या आणल्यानंतरच मी सविस्तर दाखवते. आता ही साडी मी शिवून घेते, कारण कट केले. नशीब की मी सहज व्हिडिओमध्ये दाखवण्यामध्ये मी टेपने मोजले, नाही तर मी सरळ सरळ धाड 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 कटिंग करून शिवायला घेते. ॲक्च्युली हे आपण चेक करायला हवं. नेहमी आणतो तिथून आणलेल्या ह्या साड्या आहेत. आता मला कुरिअरने आलेत तर त्यांना विचारते. तर चालेल, आजचा व्हिडिओ मी इथं संपवते. व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. ऑलरेडी थकले, संक्रांत आहे 2 दिवसात आणि हे सगळं असं बापरे. चालेल, चला भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. मूड सगळा खराब झाला.